गोष्ट करायच्या आधी मला किंवा मंजिरी वहिनींना विचारायचं. विचारलंस? ताईसाहेब, मी सांगितलं होतं तिला, पण मीरा, तुझ्यासाठी छानशी साडी आणली. ती नेसायची आणि आमच्यासोबत सण साजरा करायचा. घे. अरे वा, मीरा, तूही सगळी तयारी केलीस? माया, मायाने केलंय सगळं हे. हो, म्हणजे गुढीपाडवा आहे, विचार केला की लवकर उठल्या आणि तयारी करून घेते. हा, मीरा, सांग ना, मायाने सकाळपासून काय काय केलं? हो, मायाताईंनीच गुढीपाडव्याच्या पूजेची सगळी तयारी केली. ती सकाळी उठून छान. पण माया, आज तू आणि अथर्वनी गुढी उभारावी असं मला आणि दादासाहेबांना वाटतंय. मॅडम, इट्स माय प्लेजर. बरं, तुमचं इकडचं सगळं आवरून झालं की मीरा, तूही तयार हो आणि ये बाहेर. आलेच. मीरा, थँक्यू सो मच. आणि सॉरी अगं, मी आत्ता मंजिरी मॅडमशी खोटं बोलले. अगं, मला त्यांना डिसअपॉइंट करायचं नव्हतं. अंबिका गेल्यानंतरचा पहिला सण साजरा होतोय. सणवाराच्या या गोष्टी शिकवायला आई किंवा मोठी बहीण असते. मला नाही माहीत ना हे सगळं. मी अनाथ आहे, अनाथ आश्रमात मोठी झाल्या. अंबिकालाही लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी मंजिरी मॅडमनी शिकवल्या. त्यात आता माझं आणि अथर्वचं लवकरच लग्न होणार आहे. त्यामुळे मला खरंच मंजिरी मॅडमने दुखवायचं नाही आहे. होप यू अंडरस्टँड. ठीक आहे, माहीत आहे. तुला वाईट वाटलं असेल तर मी आत्ता जाऊन मंजिरी मॅडमना सगळं खरं खरं सांगते. नाही नाही, माहीत आहे, त्याची खरंच काही गरज नाही आहे.